हे शिवशंकर महादेव, जर श्रावणाच्या या महिन्यामध्ये तुमच्या या भक्ताकडून काही चूकभूल घडून येईल तर क्षमा करावी. आम्ही सर्वजण तुमच्या अंश आहोत आणि जो पण भक्तगण या व्हिडिओच्या माहितीला पूर्णता पाहिल त्याच्या सर्व दुःखदायी कष्टदायी समस्यांना, त्याच्या गरिबीला दारिद्र्याला दूर करा. भगवान भोलेनाथ बाबांच्या प्रिय भक्तांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा. भक्तो, श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये या ठिकाणी बांधा एक जोडी हिरवा चुडा. 24 तासांच्या आतमध्ये पाहाल चमत्कार. भक्तो, श्रावणाचा हा जो महिना असतो तो मर्यादा तसेच भक्तिभावाचा महिना असतो. श्रावणाच्या संपूर्ण महिन्यावर भगवान श्री शिवशंकर महादेवांचे पूर्णतः नियंत्रण असल्याचे मानले जाते. काळांचे काळ बोलण्यात येणाऱ्या महाकाल शिवशंभूंना श्रावणाचा हा महिना खूपच अतिप्रिय आहे. या कालावधी दरम्यान सुखा पडलेला निसर्ग, जमीन, बाग हिरवळीने बहरून निघतात. चारही बाजूंनी हिरवीगार हरियाली दिसू लागते. श्रावणाचा महिना श्रीहरी विष्णूंचा अवतार श्री गोपाळ कृष्णांना अतिप्रिय आहे. आपल्या बाळ गोपाळ रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये श्रावणामध्ये स्नान करण्यासाठी अवश्य येतात. श्रीकृष्ण सखींसोबत मिळून वर्षा आदीमध्ये स्नान करतात आणि प्रसन्नतेने नृत्य आदी करतात. भक्तो, मानले असे जाते की श्रावणाच्या या पूर्ण महिनाभरात भगवान श्री शिवशंकर महादेवांची पूजापाठ केल्याने ते अतिशीघ्रतेने प्रसन्न होतात. श्रावणाचा पूर्ण महिना भगवान भोलेनाथांचा सर्वाधिक प्रिय महिना आहे. याच्या अनेक पौराणिक कथा तसेच धार्मिक मान्यताही आहे. भक्तो, जनसामान्य लोक बाकी कोणत्याही महिन्यामध्ये संयम नियमांची पाळणूक करोत अथवा ना करोत, परंतु श्रावणाच्या महिन्यामध्ये संयम नियमांची पाळणूक मात्र अवश्यच करतात. श्रावणामध्ये जे लोक व्रत आदी करतात तर त्यांना पूर्ण महिनाभर लसूण, कांदा तसेच कुणाचे उष्टे जेवणही खाता कामा नये. कारण की यावेळी दरम्यान व्रतधारी व्यक्ती पूर्णतः तन मन धनाने भगवान शिवशंकर महादेवांच्या शरणामध्ये असतो. त्यामुळे तुम्ही कोणतेही असे पाप करू नका ज्याने महाकाल महाराज क्रोधित होतील. तर आजचा जो व्हिडिओ आहे खूपच सुंदर आहे, ज्ञानवर्धक माहिती आहे. या व्हिडिओला आपल्या फायद्यासाठी पूर्ण अवश्य पहा, कारण की अर्धवट ज्ञान नेहमी अर्धवटच फळ देईल आणि यास भगवान शिवजींचा अपमानही मानले जाते. त्यामुळे श्रावणाच्या या शुभदायी संधीमध्ये व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपली राशी जरूर शेअर करा. जर माझ्याजवळ तुमच्या राशीनुसार काही महत्त्वाचा उपाय असेल तर तो मी तुम्हाला कमेंट्समध्ये रिप्लायच्या स्वरूपात जरूर सांगेन. श्रावणाच्या महिन्याचे विशेष महत्त्व काही अशा प्रकारचे आहे, ध्यान देऊन ऐकत राहा. भक्तो, श्रावणाच्या महिन्यामध्ये समुद्र मंथन घडून आलेले होते. श्रावणाच्या महिन्यामध्येच जगत लक्ष्मी श्री धनलक्ष्मी माताही उत्पन्न झालेली होती आणि माता लक्ष्मीला धनाच्या देवीचा दर्जा या श्रावणाच्या महिन्यामध्येच प्राप्त झाला होता. श्रावणाच्या महिन्यामध्येच भगवान भोलेनाथ या भूलोकात येतात आणि भूलोकी मानवी जीवनामध्ये ज्यांच्या घरी यथा व शिवलिंग ठेवलेले असते तर त्यांच्या घरामध्ये भगवान शिवजी आशंकी रूपामध्ये जरूर येतात. बघतो, या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रामध्ये जातात, तर सृष्टीचा जो भार असतो तो सर्व भार भगवान भोले बाबा सांभाळतात. तर आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो खूपच सुंदर आहे. या वृक्षावर बांधा 2 जुड्या हिरवा चुडा. तुमची प्रत्येक मनोवांछित इच्छा अतिशीघ्रतेने पूर्ण होईल. आणि या वृक्षावर श्रावणामध्ये जर हिरवा चुडा बांधता तर तुमच्या सर्व मनोकामना शीघ्रतेने पूर्ण तर होतीलच आणि तुमचा येणारा काळही सफलतापूर्वक, लाभदायी, शाश्वत यश प्राप्ती करून देणारा सिद्ध होईल. आणि कुठल्याही प्रकारची तुमच्या जीवनामध्ये जे काही परेशानीची समस्या सुरू असेल तर तीही समस्या दूर होईल. बघतो, चांगल्या हिरव्या बांगड्यांचा चुडा सर्व समुदायाच्या महिला आपल्या हातामध्ये भरतात. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सर्वच जण आपल्या हातामध्ये बांगड्या अवश्य धारण करतात. कोणी यास चुडी बोलतो, कोणी यास बांगड्या किंवा कंगनही बोलतात. परंतु या हिरव्या चुड्याचे महत्त्व सर्वथा प्रिय आहे. देवी देवतांना अति आकर्षित करणारा हा हिरवा चुडाच मानला जातो. खास करून माता राणी श्री लक्ष्मीला जी महिला या बांगड्यांना कायम आपल्या हातामध्ये भरून राहते अशी महिला श्री लक्ष्मीला अतिप्रिय आहे. फक्त जर तुम्ही महादेव श्री शिवशंकरांचे सच्च भक्त आहात तर कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमः शिवाय जरूर टाईप करा. फक्त आपल्या धर्मलिखित हिंदू पौराणिक वेदशास्त्रांच्या नुसार महादेव शिवशंकरांना हे 3 वृक्ष अत्यंत प्रिय आहेत आणि या वृक्षांची पूजा केल्याने भक्तांना शिवपूजा करण्याचेच फळ प्राप्त होते. भक्त, या वृक्षांच्या बाबतीत शास्त्रांमध्ये हेही सांगण्यात येते की मनुष्य जातीच्या कल्याणासाठी स्वयं महाकाल महाराज आणि माता पार्वती या वृक्षांच्या रूपात भूतनावर अवतरित झाले होते. अर्थात या पृथ्वी लोकात जन्म घेतला होता. या तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या हिरव्या चुड्याविषयीचे श्रावणातील महत्त्व. बघतो, हिरवा रंग सौभाग्य आणि उज्ज्वलतेचा प्रतीक मानला जातो, जो की मनाला तत्काळ व आनंदित करतो. हिरवा रंग प्रकृतीचा स्वरूप मानला जातो आणि पार्वती माताच स्वयं प्रकृती आहे. सोबतच महादेवांना या प्रकृतीचा पुरुष मानले जाते.
बघतो या हिरव्या रंगाचे श्रावणातील महत्त्व काही अशा प्रकारचे आहे. जसे की श्रावणात महादेव शिवजींना अर्पण केले जाणारे बेलपत्र, धोतरा, भांग तसेच दुर्वा हे हिरव्या रंगाचे असतात. बघतो हे प्रकृती निर्माण करणारे महादेव शिवशंकर या हिरव्या रंगाने अतिशीघ्रतेने प्रसन्न होतात. त्यामुळे या कालावधी दरम्यान जी महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालते, हिरव्या रंगाची वस्त्रे धारण करते, तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. त्यामुळे बघतो सांगण्यात येते की जेवढ्या पण माता भगिनी आहेत त्यांना श्रावणाच्या पूर्ण महिनाभर हिरव्या बांगड्या अवश्य घातल्या पाहिजेत. हिरवी वस्त्रे जरूर धारण केली पाहिजेत. श्रावणाच्या पूर्ण महिन्यामध्ये ज्या माता भगिनी भगवान भोलेबाबांची पूजा करतात, शिवपूजा करतात, अशा माता भगिनींनी हिरव्या रंगाची वस्त्रे धारण केली पाहिजे. आणि चुकूनही पूर्ण श्रावणाच्या महिन्यामध्ये निळ्या आणि काळ्या रंगाची वस्त्रे कोणत्याही महिलेने कधीही अजिबात अंगावर घालू नये. असे मानले जाते की या रंगाचे कपडे वस्त्रे धारण केल्याने त्या महिलेच्या नवऱ्यावर भयंकर कष्ट येतात आणि त्यांच्या नवऱ्याचे आयुष्य कमी होऊन जाते. त्यामुळे या गोष्टीची आवर्जून काळजी घ्यावी. तर बघतो या वृक्षावर कोणत्याही श्रावणाच्या सोमवारच्या दिवशी अथवा श्रावणामध्ये कोणत्याही वेळी अवश्य बांधा हिरवा चुडा. तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल. तुमच्यावर कोणत्याही प्रकारची समस्या असो, गरिबी, दारिद्र्य, कष्ट असो, कर्ज असो, परेशानीच्या बाधा असो, तर त्या सर्व समस्यांच्या बाधा समूळ समाप्त होऊन जातील. फक्त केवळ एकच सोमवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय करता, हिरवा चुडा या वृक्षावर बांधता, तर तुमच्या जन्मजन्मांतरीची गरिबी मिटून जाते आणि अतिशीघ्रच तुमच्या एकच सोमवारच्या दिवशी केल्या गेलेल्या या उपायाने तुमची मनोकामना पूर्ण होईल. तर बघतो ते भाग्यशाली वृक्ष कोणते आहेत या तर मग जाणून घेऊयात. पहिला वृक्ष आहे शमीचा वृक्ष. तर या वृक्षाच्या बाबतीत अगदी ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या. शमीचा वृक्ष पार्वती माता आणि महादेव शिवशंकरांचा मिश्रित स्वरूप मानला जातो. त्यामुळे बघतो शमीच्या वृक्षास उमा महेश्वर वृक्षही बोलले जाते. पूर्ण श्रावणभर शमीच्या वृक्षावर श्री पार्वती माता आणि महादेवांचा जागृत वास असल्याचे मानले जाते. तर या श्रावणाच्या महिन्यामध्ये सायंकाळी प्रदोष काळच्या वेळी म्हणजेच बघतो ना दिवस असेल आणि नाही अंधार, अर्थात संध्याकाळच्या वेळी अशा प्रदोष काळी या वृक्षास स्पर्श केल्या मात्राने पाप, दोष, कष्ट, कित्येक प्रकारच्या समस्या केवळ श्रावणाच्या महिन्यात या स्पर्श केल्या मात्राने समाप्त होतात. फक्त श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये जर शमी वृक्षाच्या मुळाशी कच्चे दूध वाहिले जाईल तर महादेव शिवशंकर शीघ्रतेने प्रसन्न होतात. सोबतच श्री पार्वती मातेचा खूप सारा आशीर्वाद प्राप्त होतो. बघतो या शमीच्या वृक्षाचे महत्त्व काही अशा प्रकारचे आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर आक्रमण करण्यापूर्वी याच शमी वृक्षाची पूजा केली होती आणि महाभारत काळात पांडवांनी आपली दिव्य शस्त्रेही या शमीच्या वृक्षावर लपवून ठेवली होती. हा शमीचा वृक्ष ज्या घरामध्ये लावलेला असतो तर त्या घराचे कल्याण होऊन जाते आणि त्या घरामध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा वास मारला जातो. तर बघतो श्रावणाच्या कोणत्याही सोमवारच्या दिवशी जर शमीच्या वृक्षावर उमामहेश्वरांचे ध्यान करत 2 बांगड्यांची एक जोडी अशा 2 जोड्या हिरव्या बांगड्या, चुडा आणि सोबतच हिरव्या रंगाची रिबीन अथवा हिरवा रेशमी धागा अवश्यच बांधला पाहिजे. किंवा मग हिरव्या रंगाचे शृंगाराचे सामान जे पण तुम्हाला शक्य होईल, जसे की हिरवी मेहंदी, हिरव्या टिकल्या आदी वगैरे हिरव्या कापडात अथवा हिरव्या चंद्रीत गुंडाळून अवश्य बांधले पाहिजेत. तुमची कसली मनोकामना असो ती एकदाच केलेल्या या उपायाने नक्कीच पूर्ण होईल. कारण की या खास वेळी महादेव शिवशंकर आणि पार्वती माता या शमी वृक्षावर जागृत अवस्थेत वास करून असतात. तसेच पूर्ण श्रावणभर जर शमीच्या पानांना महादेव शिवशंकरांच्या पूजेमध्ये अर्पण करता तर याने अष्टलक्ष्मी तुमच्या घरात वास करून जाते. तुमच्या घरामध्ये कसली दारिद्र्यता असो, गरिबी असो, दुःख, कष्ट असो, रोग व आजार असो, तर हे सर्व काही समाप्त होऊन जाते आणि तुमच्या घरामध्ये भौतिक सुखे येऊन पूर्ण रूपाने निवास करू लागतात. बघतो दुसरा वृक्ष आहे धोत्र्याचा वृक्ष. बघतो हा धोत्र्याचा वृक्ष महादेव शिवशंकरांचे उग्र रूप काळ भैरवांच्या अंशापासून उत्पन्न झालेला आहे. मान्यता अशी आहे की शिवलिंगावर धोत्र्याचे फळ आणि फूल अर्पण केल्याने राहू, केतू आणि शनीचे कुपित प्रभाव समाप्त होऊन जातात. त्यामुळे धोत्र्याच्या वृक्षावर श्रावणाच्या कोणत्याही सोमवारच्या दिवशी जर हिरव्या बांगड्यांच्या 2 जोडी हिरवा चुडा बांधला जाईल तर त्या व्यक्तीस शत्रूंपासून सुटका मिळते, तसेच शत्रूंचा सर्वनाश होतो. आणि बघतो श्रावण सोमवारच्या दिवशी या धोत्र्याच्या वृक्षास केवळ स्पर्श केल्या मात्रानेही महादेव तुमच्या घरात पुढील वर्षभरासाठी वास करून जातील. बघतो जर श्रावणाच्या कोणत्याही शनिवारच्या दिवशी बाबा काळभैरवांचे ध्यान करत या धोत्र्याच्या वृक्षावर हिरव्या रंगाची चुनरी अथवा रिबीन बांधली जाईल तर घरातून भूतप्रेत बाधा, वाईट नकारात्मक शक्तिया सर्व काही नष्ट होऊन जातात, भस्म होऊन जातात. तसेच या वृक्षाच्या मुळाच्या छोट्याशा तुकड्यास
घरी आणून घराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात लपवून ठेवले जाईल किंवा घरामध्ये जमिनीमध्ये काढून ठेवले जाईल, तर याने भूतप्रेत, नकारात्मक क्रिया करणे आदींचा वास त्या घरामध्ये कधीच होत नाही. महादेवांचा अंश असलेल्या या वृक्षाच्या तुकड्याचा घरात वास झाल्याने सर्व बाधा घरातून पळून जातात. घरावर महादेवांची कृपा कायम बनून राहते. भक्त जो तिसरा वृक्ष आहे तो म्हणजे बेलवृक्ष. जर महादेवांना बेलपत्र अर्पण केले गेले नाही तर महादेवांचे पूजापाठ श्रावणाचे पूर्ण व्रत अर्धवट अपूर्णच मानले जाते. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही या बेलपत्रास महादेव शिवलिंगी पिंडीवर अर्पण कराल तेव्हा 5 बेलपत्रांवर हळदी कुंकवाने श्रीराम अवश्यच लिहा. असे केल्याने महादेव शिवशंकर फारच लवकर आणि अत्यंत प्रसन्न होतात. भक्तो, श्रावणाच्या या पावन पर्वात बेल वृक्षास स्पर्श केल्या मात्राने कित्येक तीर्थक्षेत्रांचा लाभ प्राप्त होतो. श्रावणामध्ये या वृक्षास स्पर्श करणे आवश्यक का आहे, या तर मग जाणून घेऊया बेल वृक्षाच्या महिमेला. माहितीला ध्यान देऊन ऐका, फारच सुंदर माहिती आहे. भक्तो, हा बेल वृक्ष जसे की मी तुम्हा भक्तगणांना कित्येक वेळा माझ्या बऱ्याचशा वेळींमध्ये हे सांगून झालेलो आहे की हा बेल वृक्ष पार्वती मातेच्या स्वरूप बोलला गेलेला आहे. तर हा वृक्ष श्री पार्वती मातेच्या घामाने उत्पन्न झालेला आहे. कंद पुराणामध्ये खूपच अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. याच्या पानांमध्ये स्वयं महादेव, फांद्यांमध्ये श्री पार्वती माता, मुळाशी ब्रह्मदेव आणि खोडाच्या मध्यभागी स्वयं श्री हरी विष्णू वास करतात. असे मानले जाते की संध्याकाळच्या वेळी शिव मंदिराच्या जवळील परिसरात जो बेल वृक्ष असेल त्याच्या मुळाशी जर कोणीही व्यक्ती श्रावणामध्ये सोमवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी, तसं तर यास दर सोमवारी केलेच पाहिजे, परंतु श्रावणाच्या पावन दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळी जर कोणी व्यक्ती शुद्ध देशी तुपाचा एक दिवा प्रज्वलित करतो तर यास उत्तम मानले जाते. याने तुम्हाला धन, सुख, संतुष्टी तसेच परमशिवभक्तीची प्राप्ती होते. भक्तो, या वृक्षास स्पर्श केल्या मात्राने व्यक्तीची पापे तत्काळ नष्ट होऊन जातात. कोणत्या प्रकारचे तुमच्या जीवनामध्ये पाप असो ते दूर होऊन जाते. तर इथे तुम्हाला करायचे काय आहे तर पहा भक्तो, पौराणिक मान्यतांच्या अनुसार बेल वृक्षाचे जे मूळ असते यामध्ये समस्त तीर्थक्षेत्र निवास करतात. त्यामुळे श्रावणाच्या महिन्यामध्ये बोलले जाते की जे लोक जर तीर्थक्षेत्री 4 धामांच्या क्षेत्री जाऊ शकत नसतील, कोणत्याही तीर्थांचे काही कारणास्तव दर्शन करू शकत नसतील, तर अशा व्यक्ती या बेल वृक्षाच्या मुळाशी निरंतर 1 महिन्यापर्यंत तुपाचा दिवा प्रज्वलित करतात. तर अशा व्यक्तीस संपूर्ण जेवढी पण तीर्थस्थाने आहेत त्या स्थळांना भेट दिल्याच्या बरोबरीच्या पुण्याची प्राप्ती होते, असे शास्त्रीय विधान आहे. त्यामुळे अशा प्रकारची गुप्त माहिती मी तुम्हाला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याने की तुम्हा सर्व भक्तगण दर्शकांची कल्याणकारी व आध्यात्मिक उन्नती होत राहील. कारण की बघतो, सर्वांना धनाची आवश्यकता असतेच असे नाही, तर काहींना पुण्याची प्राप्ती करण्याची गरज असते. कोणी आध्यात्मिक उन्नती करू इच्छित असतात. त्यामुळे अशा प्रकारची छोटी मोठी गुपित दडलेली रहस्यमयी माहिती तुम्हाला मी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघतो, आता करायचे काय आहे. श्रावणाच्या शुभ मंगळकारी दिवसांमध्ये या वृक्षास स्पर्श करायचा आहे. श्री पार्वती मातेचे ध्यान करत तिला अशी प्रार्थना करायची आहे की हे पार्वती माते, तूच सर्व शक्ती आदिशक्ती स्वरूप आहेस, लक्ष्मी आहेस, धन्नादेवी आहेस. तुझ्या कृपा दृष्टीचा आशीर्वाद माझ्या मस्तकी राहावा. अशा प्रकारची प्रार्थना करून या वृक्षास स्पर्श करायचा आहे आणि पुढे बोलायचे आहे की हे माते, माझ्या गरिबीला संपव, माझ्या दरिद्रीला संपव, माझ्यावरील संकटे, कष्ट व दुःखांचा नाश कर. अशा प्रकारची प्रार्थना करून झाल्याच्या नंतर तुम्ही एक कापडाची वडी आणि 1 लवंग प्रज्वलित करायचे आहे. यास प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर या वृक्षापाशी तुम्ही असे बोलायचे आहे, मी भोग प्रसादाच्या स्वरूपात तुला धोत्र्याची पाने व 1 फळ समर्पित करत आहे, कृपया यास तू स्वीकार करावीस. याने तुमची गरिबी, 7 पिढ्यांचे दारिद्र्य, निर्धनता अवश्यच मिटून जाईल. आणि एक प्रार्थना जरूर करायची आहे, मला कुणाची हाय लागली असेल, बत्तीशी लागली असेल, काही दोष लागला असेल ज्याच्या कारणामुळे माझी आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाहीये, तर तुम्ही यास तातडीने दूर करावे. शनी, राहू, केतूचा जर दुष्ट प्रभाव लागलेला असेल, 9 ग्रहांपैकी कोणताही एक ग्रह आपल्यास पीडा देत असेल, किंवा मग माझ्या कोणत्याही पूर्वजांद्वारे कोणत्याही प्रकारचा दोष लागलेला असेल, पितृदोष लागलेला असेल, कारण की पितृदोष लागल्यामुळे व्यक्तीची आर्थिक उन्नती कधी होत नाही, तर तुम्ही बेल वृक्षापाशी प्रार्थनेत बोला की माझ्या या समस्त दोषांना तातडीने दूर करावे, आपल्यामध्ये शोषून घ्यावे आणि तुम्ही मला दोषमुक्त करावे. तर अशा प्रकारची भक्तो तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. सोबतच तुम्ही अजून एक काम आवर्जून केले पाहिजे. तुम्ही खडीसाखर घेऊन बेल वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे व त्यावर 1 कप दूध वाहायचे आहे. तर असे केल्याने आपल्या धर्मलिखित शास्त्रांत असे सांगण्यात आलेले आहे की अशा करणाऱ्या व्यक्ती पुढे कधीही निर्धन होत नाही.
अशा व्यक्तींच्या जीवनातून कोणत्याही कारणवश जर लक्ष्मी रुष्ट झालेली असेल तर अशा व्यक्तीवर श्री लक्ष्मी ही स्वयं प्रसन्न होऊन जाते. अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये धनाचे आगमन होण्यास सुरुवात होऊन जाते. व्यक्ती निरोगी राहतात. आणि जर तुम्ही इच्छिता तर हीच क्रिया निंबाच्या वृक्षापाशी करू शकता. निंबाच्या वृक्षावर श्री लक्ष्मी जागृत निवास करते. जर तुम्हाला बेल वृक्ष आढळत नसेल तर अशा व्यक्तींनी या निंबाच्या वृक्षापाशी हा उपाय केला तरी चालेल. याचे तेवढेच फळ प्राप्त होते जेवढे की बेल वृक्षापासून प्राप्त होत असते. व्यक्तीवरील कर्जांचे भारही उतरून जातात. फक्त मला आशा ही माहिती तुम्हाला नक्कीच पसंत आली असेल. पूर्ण माहिती पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार प्रकट करतो. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.